कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केलाय। जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्या सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे जे आताच बोलत होते माध्यमांसोबत या सगळ्यांवरती निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे यांच्या सर्व जागा पाडणार असा इशारा देखील जरांगेंनी दिला। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नोंदी रद्द करा म्हणून पत्र आल्याचा दावा देखील जरांगेंनी केलेला आहे। तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबांचे मी इतके शिटा पाडणार की शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं। पैसे नोटा नाही चलत साहेब, मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं। मी झोपून टाकीन तुमचे सगळे। ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून। हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही। आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय। त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखीन 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत। कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा घोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।